आयुष्यात मोठं व्हायचं झालं तर मरावं लागतं, हे शब्द आहेत जळत्या चितेवर भाकरी भाजून खाणाऱ्या एका बाईचे, जी पुढे जाऊन हजारो मुलांची माय बनली. आज जेव्हा महिला अत्याचाराच्या बातम्या समोर येतात तेव्हा एका नावाची प्रकर्षाने आठवण येते, ते म्हणजे सिंधुताई सपकाळ. एक चौथी पास बाई ज्यांच्या नावावर आज 750हून अधिक पुरस्कार आहेत. त्यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाचं दुःख कुरवाळत न बसता अनेक निराधार बालकांना आपल्या मायेचं छत्र दिलं. पण त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी असला तरी सोपा नव्हता. वर्ध्याच्या नवरगाव मध्ये जन्मलेला चिंधीचा प्रवास सुरुवातीपासूनच खडतर होता. वयाच्या 10व्या वर्षी स्वतःपेक्षा वयाने 20 वर्ष मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न झालं. अवघ्या 20व्या वर्षी 9 महिन्यांची गरोदर असताना चारित्र्याच्या संशयावरून पतीने त्यांना लाथ मारून घराबाहेर काढलं. त्यामुळे एका गोठ्यात त्यांनी स्वतःच्या हाताने आपली नाळ कापली आणि एका चिमुकल्या मुलीला जन्म दिला. पदरात लहान बाळ, डोक्यावर छप्पर नाही आणि पोटात अन्नाचा कण नाही, अशा स्थितीत सिंधुताईंनी चक्क स्मशान गाठलं. भुकेने व्याकुळ झाल्यावर स्मशानातील जळत्या चितेवर त्यांनी भाकरी भाजून खाल्ल्या. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या या महिलेने तिथेच ठरवलं, आता स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगायचं. सिंधुताईंनी गावोगावी फिरून रेल्वे स्टेशनवर गाणी गाऊन भीक मागितली. पण ती भीक स्वतःसाठी नव्हती, तर त्यांच्या सोबत असलेल्या अनाथ मुलांसाठी होती. त्यांनी आपल्या पोटच्या मुलीला ममताला दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडे सोपवलं, जेणेकरून इतर अनाथ मुलांवर प्रेम करताना त्यांच्या मनात दुजाभाव निर्माण होऊ नये. त्यांनी पुण्यात सन्मती बाल निकेतन आणि चिखलदऱ्यात ममता बाल सदन सारख्या संस्था उभ्या केल्या. ज्या मुलांचा जगाशी कोणताही संबंध नव्हता त्यांना नाव दिलं, शिक्षण दिलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं. आज त्यांची अनेक मुलं वकील, डॉक्टर आणि इंजिनियर्स आहेत. सिंधुताईंचा हा प्रवास केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी 7 समुद्रापार जाऊन अमेरिका आणि इतर देशांमध्ये व्याख्यानही दिली. इंग्लिश बोलणाऱ्या लोकांसमोर ही 9वारी साडीतली मराठमोळी बाई जेव्हा आपल्या रसाळ मराठीत बोलायची तेव्हा संपूर्ण सभागृह भारावून जायचं. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. 750हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळूनही सिंधुताईंना कधीच ग ची बाधा झाली नाही. त्या नेहमी म्हणायच्या, माझं माहेर स्मशान आहे आणि ही अनाथ मुलं माझं वैभव. आज सिंधुताई आपल्यात नाहीत, पण त्यांनी पेटवलेली ही सेवेची ज्योत आजही हजारो मुलांच्या आयुष्यात प्रकाश देते. संकट तर येणारच, पण त्यांना घाबरून न जाता त्यांनाच आपलं शस्त्र बनवा, हा सिंधुताईंचा विचार आपल्याला खूप काही शिकवून जातो. सिंधुताईंचा हा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला कसा वाटला? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.